मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये जोरदार तयारी सध्या सुरू आहे। लेझिम पथकांची रंगीत तालीम सुद्धा घेण्यात आली, तर मनोज जरांगे यांनी देखील या लेझिम पथकांच्या रंगीत तालमीमध्ये चांगलाच सहभाग नोंदवला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेली गाडी आंतरवाली सराटीमध्ये दाखल सुद्धा झाली आहे, तर 27 ऑगस्टला सकाळी मनोज जरांगे पाटील मुंबईसाठी रवाना होणार आहेत। 28 ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडाचं दर्शन घेऊन ती पवित्र माती कंपाळाला लावून आपण पुढं राजगुरू खेड मार्गे आपण चाकणला जातोय। चाकणहून तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे 28 ऑगस्टला सकाळी आपण 28 ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय। तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात, थेट जाऊयात। आमचे प्रतिनिधी संभाजीनगरहून विजय चिळे आमच्या सोबत आहेत। विजय, खरं तर खूप लांबचा प्रवास करून मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार आहेत, कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे तिथे? नक्कीच ना, जर पाहिलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे ते आहेत। आज पत्रकार परिषद जी आहे ती घेतली होती आणि त्याच अनुषंगाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे लढा देत असल्याचे पाहायला मिळत होते। आणि आज जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याची तारीख जी आहे ती डिक्लेअर केलेली आहे। 27 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीहून आता मुंबईच्या दिशेने जे आहे ते कूच करणार आहेत आणि 26 तारखेपर्यंत जे आहे ते सरकारला चर्चा करण्यासाठी दार उघडा असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी आज म्हणल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मनोज जरांगे पाटील यांचा जो आहे तो मार्ग देखील आता ठरलेला आहे। त्यांच्या सोबत जर पाहिलं गेलं तर लाखोच्या संख्येने मराठा समाज जो आहे तो देखील असणार आहे। तब्बल 27 ऑगस्ट रोजी जे आहे ते मनोज जरांगे हे आंतरवाली सराटीतून निघणार आहेत, तर रायगडच्या शिवनेरी किल्ल्यावरती जो आहे तो त्यांचा पहिला मुक्काम पडणार आहे। त्यानंतर 28 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे पुन्हा त्या ठिकाणाहून निघणार असून 28 ला सायंकाळी जे आहे ते आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानात जे आहे ते दाखल होऊ शकतात आणि त्यानंतर त्यांचं उपोषण जे आहे ते 29 ऑगस्ट रोजी सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि संपूर्ण मराठा समाज जो आहे तो देखील त्यांच्या पाठीशी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण राज्यभरामध्ये जे आहे ते मराठा समाजा खूप मोठी तयारी केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे। प्रत्येक गावातून जे आहे ते वेगवेगळ्या गाड्या ज्या आहेत त्या देखील लावल्या जात आहेत। स्वतः मराठा समाज जो आहे तो यापुढे येताना पाहायला मिळतोय। अनेक गावांमध्ये जे आहे ते काही ठिकाणी आंदोलनाच्या भूमिका ज्या असल्याचे देखील पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी ट्रॅक्टर असेल किंवा गाडी असेल बुकिंग देखील झाल्याच्या पाहायला मिळतात। तर सध्या विजय, आणखी एक छोटा प्रश्न की एवढ्या लांबच्या प्रवासामध्ये ठिकठिकाणांहून अनेक मराठा बांधव, मराठा आंदोलक या मोर्चात सहभागी होणार आहेत आणि मुंबईच्या दिशेने येणार आहेत, तर साधारण कुठे कुठे कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे यावर थोडीशी माहिती? नक्कीच नाही, जर पाहिलं तर या बाबतीत कुठली माहिती जी आहे ती अद्याप आलेली नाही। परंतु जो मराठा समाज आहे तो प्रत्येक गावांमध्ये जे आहे ते जाणाऱ्या गाड्यांची सुविधा जी आहे ते आपापल्या पद्धतीने करत असल्याचं पाहायला मिळतोय। अनेक गावांमध्ये जे आहे ते देखील स्वयंस्फूर्तीने जे आहे ते मराठा समाज रस्त्यावरती जे आहे ते उतरणार आहे आणि त्या रस्त्यावरून कोणी धान्यदान तर कोणी अन्नदान जे आहे ते करणार असल्याचं माहिती जी आहे ती देखील मिळत आहे। मात्र कुठलाही स्पॉट जो आहे तो या बाबतीत कुठलाही फिक्स स्पॉट जो आहे तो या बाबतीत करण्यात आलेला नाही। त्याचबरोबर जर पाहिलं तर जेवणाची व्यवस्था देखील आपली स्वतः करण्याची आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। त्यामुळे समाज जो आहे तो जेईल तेच घेऊन आपण मुंबईच्या दिशेने जायचं असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। आणि एवढा मोठा समाज जात असताना आपापली सोय जी आहे ती देखील करावी असं देखील म्हणल्याचं त्यांनी पाहायला मिळालं। सध्या जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळाले होते। थेट त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती, विरोधकावरती जर प्रश्न देखील उपस्थित केले होते, आम्हाला आरक्षण द्या तर आम्ही मुंबईत येणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं होतं। त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर सध्या मुंबईमध्ये जो आहे तो गणेश उत्सव तोंडावरती असल्यामुळे मोठा उत्सव साजरा जो आहे तो देखील आम्ही मुंबईतच करू असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं। आपल्या बाप्पा जो आहे तो देखील आता मुंबईत घेऊन आपण जाऊ, समृद्धात बुडू असं देखील त्यांनी म्हटलं होतं। त्याचबरोबर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे पाटील यांनी हे सरकारचं मी उलथापालथ करेन मुंबईत आल्यानंतर असं देखील शब्द जे आहे ते वापरल्याचं आपल्याला पाहायला मिळत होते। आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर आता मराठा समाज जो आहे तो आता मुंबईकडे जाण्याची तयारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रत्येक गावांमध्ये जे आहे ते मराठा समाज सक्रिय झाल्याचा पाहायला मिळतोय। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल विजय।